सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आषाढी एकादशी निमित्त समाज प्रबोधन विद्यालय दरीकोनोर येथे भव्य दिंडी सोहळा उत्साहात संपन्न. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त समाज प्रबोधन विद्यालय दरीकोनोर तालुका जत येथे इयत्ता बालवाडी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जोपासना व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेविषयी आदर निर्माण व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी संत विठ्ठल रुक्मिणी तुळशी वृंदावन तसेच विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. टाळ, मृदंग, भगवे ध्वज, हरिनामाचा गजर आणि अभंगाच्या सुरुवातीने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. छोट्या वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी अशा जयघोषात गावातून पायी दिंडी काढून उपस्थितांची मने जिंकली. या दिंडीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला. विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीचा संदेश, संतांची शिकवण आणि वारकरी परंपरेतील समता, बंधुता व सेवाभाव यांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. कार्यक्रमास गावचे सरपंच माननीय अमीन शेख सर, विद्यालयाचे संस्थापक माननीय रमेश पाटील, माजी उपसरपंच श्री चर्मगोंडा पाटील, श्री विलास गवळी, श्री चौधरी साहेब, केंद्र प्रमुख हाजीसाब पठाण साहेब, श्री पवार सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे संस्कारक्षम पिढी घडण्यास निश्चितच हातभार लागतो असे मत व्यक्त केले. समाज प्रबोधन विद्यालयाने आयोजित केलेल्या या दिंडी सोहळ्यामुळे आषाढी एकादशीचा उत्सव भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.